आता मी सह्याद्री हॉस्पिटलमध्येच थांबलो आहे. माझे आईवडील आहे ना आत्ता एक्सपायर झालेत. पप्पा माझे पहिले एक्सपायर झाले, 15 ऑगस्टला एक्सपायर झाले. त्यांचे हलगर्जीमुळे झाले. मग हॉस्पिटलच्या हलगर्जीने झालेत. आणि माझी आई पण अशी झाली की यांच्यावर त्यांनी काहीच लक्ष नाही दिलं. आता माझ्या जर अशी परिस्थिती की आमच्यावरती कर्ज आहे खूप, घरावरती आम्ही कसं लोन काढलं आहे. आमचे असे फेडणे खूप आहेत, खूप लोकांची फेडणे आहेत की आमच्याकडे पैसा नाही. आता आमच्याकडे खूप पैसे घेतले आणि आता कसं करू मी ऑपरेशन नंतर तरी आमचा माणूस वाचला नाही आहे. आता कसं करू मी मला तर ना पप्पांचं पण कसं तरी वाटतं मी अजून सावरलं नाही. आता आई पण तशी झाली की काय मी कसं हे करू पुढचं. माझं लहान बहीण आहे छोटी, मग आम्ही तिला कसं सावरू. आई होती, मी म्हणलो आधार एक बाबा. आई पप्पा गेलेत पण आई तरी माझ्यासोबत आहे. तिचं काहीतरी असेल पण आता आई पण नाही आहे, पप्पा पण नाही. आता कसं करणार आम्ही. आमच्यावर खूप माझ्या तरी खूप मोठी जिम्मेदारी आली. आई बहीण पण लहान आहे. खूप मोठी जिम्मेदारी म्हणजे माझं असं मन झालं आहे की पप्पाच्या वेळेस खूप रडलो मी. मला आहे ना माझ्या आईसमोर आता आईचं झालं असं मला कटं झालं एवढं मन की मला शॉक बसलं आहे. मला काहीच कळत नाही काय रिएक्ट करू काय नाही. खूप तारखेला ॲडमिट केलं होतं आणि काय घटनाक्रम घडला. आपलं 15 तारखेला ॲडमिट केलं होतं आपण. आणि 15 तारखेला सकाळी आम्हाला काहीच अपडेट नाही दिले की काय आहे कसं आहे. हे मी ऐकलं होतं की लोक आहे ना म्हणजे डॉक्टर आहेत ना आपल्याला अपडेट्स देतात दर 15 मिनटाला दर 2-2 तासाला अपडेट्स वगैरे देतात की काय चालू आहे काय नाही. आम्हाला यांनी अपडेट्स वगैरे काहीच नाही दिले. आणि ज्यांचे चालू आहे की जे प्रक्रिया जी चालू आहे ती चालू आहे. आम्ही म्हणलो जरा थोडं करू बाबा त्यांना, पण आपण इंटरफिअर नाही करायचं त्यात. त्यांची प्रक्रिया ते करतायत पण आम्हाला पण अपडेट्स वगैरे काहीच नाही दिले. सांगितलं नाही 2-3 नंतर शेवट सांगतात की आहे ना तुमच्याकडे 2% चान्सेस 4% चान्सेस. मी तरी काय म्हणलो की आहे ना मला काय माहीत नाही. पप्पांचं आहे ना 0.1% जरी चान्सेस असेल ना मला काय माहीत नाही. मला माझ्या पप्पाचा पाहिजे. पप्पा तर गेले. आता मी आईचं आज झालं. आज तारीख आहे किती तारीख आहे आज. बोलता चालता माझी आई गेली. माझी आई सकाळी त्या दिवशी ऑपरेशनला गेली. 7 दिवस झाले काहीच नाही घडलं. आज ह्यांच्या हलगर्जीप्रमाणे आहे ना म्हणजे आम्ही तर तिला काही सांगितलं नाही. पप्पा वारले वगैरे काहीच नाही सांगितलं. त्यांच्या हलगर्जीप्रमाणेमुळेच आहे ना यांच्या डॉक्टरकडून आहे ना कोणीतरी कळलं असणार आहे की आहे ना असं झालं आहे. म्हणजे पप्पांचं असं झालं म्हणून त्यांना कळलं असेल मम्मीला. म्हणजे आम्ही तर आमच्या ह्याच्याने काही सांगितलं नाही. हॉस्पिटलवरती माझं आहे ना ठोक आरोप आहे की ह्यांच्या हलगर्जीप्रमाणेमुळेच झाले काय ते. आमच्या घरातील 2 व्यक्ती गेलेत. मी कसं करू. माझी बहीण पण लहान आहे खूप. मला काय माहीत नाही. मला आहे ना आता मागणी काय करतो. मला माझ्या बहिणीचं आणि माझं आहे ना आयुष्य खूप चांगलं व्हायला पाहिजे. कारण की यांनी असं केलं आहे. हॉस्पिटलवरती आणि डॉक्टरवरती कारवाई झाली पाहिजे. हॉस्पिटल आणि डॉक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे. आणि हे आम्हाला अडवणूक करतील पुढे पण आम्हाला काय माहीत नाही. पण आम्हाला जे आहे ते मला आता ना पाहिजेलच आहे मला.